जी व्यक्ती आपल्याला सांगते की मी तुझ्यावर खूप प्रेम करते, काही काळानंतर तीच व्यक्ती आपलं मन दुखवण्यात कोणतीच कसर नाही सोडत. ज्या व्यक्तीवर आपण आपल्या स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवतो, तोच व्यक्ती आपल्याशी खोटं बोलण्याआधी एकदाही विचार करत नाही. 1000 मित्र असून सुद्धा इथे प्रत्येक व्यक्ती एकटा आहे. आजकाल एखाद्याच्या गुणांना बघण्याऐवजी त्याचं रूप, रंग आणि कपड्यांना बघितलं जातं. पण लक्षात ठेवा, रूप, रंग आणि कपडे हे एक दिवशी धोका देऊ शकतात, पण ज्याच्यात खरंच गुण आहे, ज्याच्या मनात खरंच तुमच्याबद्दल प्रेम आहे, तुम्हाला खुशी मात्र फक्त तोच देऊ शकतो. तुम्हाला साथ मात्र फक्त तोच देऊ शकतो. ज्या व्यक्तीने तुम्हाला एकदा धोका दिला असेल, तुम्ही त्या व्यक्तीला नंतर कितीही चान्स द्या, तो तुमचा विश्वास तोडेलच. ज्या व्यक्तीच्या प्रेमासाठी आपण सगळं काही लुटून देतो, त्या बदल्यात त्या व्यक्तीची आपल्याला फक्त प्रेम देण्याचीही लायकी नसते. मदत घ्यायला तर सगळे येऊन जातात, पण जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हा आपल्याला मदत करणारं कोणीच नाही दिसत. खोटा व्यक्ती त्याच्या बोलण्याला खरं सिद्ध करण्यासाठी प्रत्येक गोष्टीत शपथ घेत असतो. जी लोक कधी कोणाला काहीच नाही देत ना, ती लोक दुसऱ्यांकडून काही मागायला कधीच लाजत नाही. जे लोक सगळं काही चूप राहून सहन करून घेतात ना, त्यांना नेहमी फक्त सहनच करावं लागतं. विश्वास तोडणाऱ्यांना असं वाटतं की विश्वास ठेवणारा मूर्ख आहे, पण विश्वास ठेवणाऱ्यापेक्षा जास्त मूर्ख विश्वास तोडणारा असतो, कारण तो त्याच्या छोट्याशा स्वार्थासाठी इतकी चांगली व्यक्ती गमावून बसतो. बरोबरला बरोबर आणि चुकीच्याला चुकीचं म्हणण्याची हिम्मत ठेवतो. म्हणूनच आज मी नाती जरा कमी ठेवतो. भीती वाटते आता नात्यांची, कारण लोक थोडंसं काहीतरी देऊन आपलं सगळं काही घेऊन जातात. सगळं काही असूनही जर कोणी दुःखी असेल ना, तर त्याच्या जीवनात खालीपणा असतो, आणि खालीपणा असा असतो जो पैशांनी कधीच भरला जाऊ शकत नाही. जर मेल्यानंतरही जिवंत राहायचं असेल तर एक काम नक्की करा, वाचण्यालायक काहीतरी लिहून जा, नाहीतर लिहिण्यालायक काहीतरी करून जा. त्या शिक्षेचं काहीच महत्व नाहीये जी शिक्षा माणुसकी नसेल शिकवत. लाईफ जेव्हा हसवेल ना, तेव्हा समजा की काहीतरी चांगल्या कर्माचं फळ मिळतंय, आणि जेव्हा रडवेल तेव्हा समजून जा की आता चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. सगळं काही गमावूनही जर तुमच्यात अजून काहीतरी करण्याची हिम्मत बाकी आहे ना, तर समजून जा तुम्ही काहीच नाही गमावलंय. वेळ सगळं काही दाखवून देतो, काही लोकांची सादगी पण आणि काही लोकांची लायकी पण. कठीण रस्त्यांना कधी घाबरू नका, कारण कठीण रस्ते नेहमी खूप चांगल्या लक्ष्यावर पोहोचवत असतात.